मित्रो नमस्कार. मी धनराज वंजारी. मैफिले खयालच्या या तिसऱ्या भागामध्ये आज एक नवीन कल्पना, नवीन विचार घेऊन तुमच्यासमोर यावं म्हटलं तर वारंवार डोक्यात येतो तो एकच शब्द, जॉर्ज फ्लॉइड हा कृष्णवर्णीय ज्या पद्धतीने एका वाईट पोलीस अधिकाऱ्याने निर्घुणपणे मारला. मी सुद्धा 35 वर्ष या शहरामध्ये आणि युनोच्या आंतरराष्ट्रीय कोसोवो या मध्य युरोपामध्ये पोलीसची नोकरी केलेली आहे. म्हणून मला वाटलं हा विषय आज जिव्हाळ्याचा आहे आणि हा मांडला गेला पाहिजे. कारण अमेरिकेतली परिस्थिती भारताच्या परिस्थितीबरोबर काही तकलादू लोक तुलना करून असं बोलतात की इथं आंबेडकर झाले, तिथं आंबेडकर झाले नाही, तरीही बघा तिथे कसं आंदोलन उसळलं. जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय माणसाच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये असं आंदोलन उतरलं की पहिल्यांदा अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षाला बंकरमध्ये हलवावं लागलं. हा बंकर शब्द मोठा भयानक आहे, कारण मी हा बंकर शब्द पहिल्यांदा वाचला तो हिटलरच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याच्यानंतर आता ट्रम्प साहेबांच्या. ट्रम्प साहेब तुम्ही कुठल्या दिशेला चाललेले आहेत त्याचा विचार तुम्हीच केलेला बरा. आणि ट्रम्प सारखे जे काही इथं भारतामध्ये प्रयोग करणार असतील त्यांनी सुद्धा या गोष्टीचा साकल्याने विचार करावा. आज माझी ही छोटेखानी क्लिप आहे, 10 ते 12 मिनिटाची क्लिप आहे. मला आवर्जून तुम्ही बोलू द्या आणि ऐकून घ्या शांतपणे मी काय जे सांगतोय. या तिन्ही चारही गोष्टीचा परामर्श घेण्यासाठी म्हणून आज हा मैफिले खयाल तुमच्या समोर घेऊन मी येतोय. याचं वैशिष्ट्य एक असं आहे की अमेरिकेतली परिस्थिती सरसकट तुम्ही भारताच्या परिस्थितीबरोबर तुलना करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेचं कल्चरल, इथिकल, सोशो अँड इकॉनॉमिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक, भौगोलिक इत्यादी गोष्टीचं जे प्रावधान आहे ते भारताला तसंच्या तसं लागू पडत नाही. परिस्थिती वेगळी आहे. म्हणून ही कुठेतरी आपल्याला समजून घेतली पाहिजे. माझ्याकडे काही लोक आले, आम्हाला म्हणाले शॉर्ट फिल्म तयार करायची आहे, एक पिक्चर काढायचं आहे म्हणाले. म्हणजे कशावर? म्हणे भारतीय जॉर्ज फ्लॉइड. म्हटलं का? ते म्हणे अमेरिकेमध्ये कधीतरी एक जॉर्ज फ्लॉइड होतो, पण भारतामध्ये दर दिवशी 5 जॉर्ज फ्लॉइड होतात. त्यांच्याकडे काहीतरी स्टॅटिस्टिक्स घेऊन ते लोक बोलत होते. तर आम्हाला भारतीय जॉर्ज फ्लॉइड अशा नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म किंवा सिनेमा करायचा, कदाचित उद्या येईल. पण हा प्रश्न किती भयानक आहे ज्याकडे आज कोणीही लक्ष देत नाही. म्हणून मैफिले खयालमध्ये मला हे आज सांगावंसं वाटतं की अमेरिकेमध्ये जेव्हा कृष्णवर्णीयांचा लढा म्हणजे पार अगदी 1610 1615 पर्यंत तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की ब्रिटिशांनी पहिल्यांदा आफ्रिकेमधून काही निग्रोज पकडून आणले, त्यांना पोर्तुगाल लोकांना विकले, पोर्तुगाल लोकांनी परत त्यांची खरेदी विक्री केली. तुम्ही झँगो अनचेन्ड, झँगोच्या हातापायातल्या साकळ्या सोडल्या. झँगो अनचेन्ड नावाचा ऑस्कर प्राइज विनर पिक्चर जर बघितला असेल हॉलिवूड मूवी, तर त्याच्यामध्ये हे इतकं विदारक चित्र दाखवलेलं आहे की कशा प्रकारे ही सुरुवात झाली. ब्रिटिशांना जेव्हा अमेरिका ही एक कॉलनी आणि देश म्हणून डेव्हलप करायचा होता तेव्हा ब्रिटिशांनी 2 कामं महत्वाची केली. एक म्हणजे त्या ठिकाणी असे गुलाम केलेले निग्रो आफ्रिकेवरून आणलेले तिथे इनरूट केले, त्यांच्याकडून कामं करून घेतली, त्याच्यात आपल्या फॅक्टऱ्या, आपल्या शेती, आपलं सगळं हे सुरू केलं. आज निग्रो लोकांच्या योगदानावर अमेरिका हा जागतिक पॉवर आहे हे अमेरिकेने विसरू नये. आणि दुसरं घृणात्मक काम ब्रिटिशांनी काही केलं असेल तर त्यांनी तिथले ॲबओरिजिनल मूल निवासी जे रेड इंडियन्स होते त्यांचं शिरस्त्राण केलं, त्यांना मारून टाकलं. आणि अशा रीतीने ह्या अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेच्या उदयाची टप्प्याटप्प्याने जर आपण बांधणी केली तर मला वाटतं 1526 हा पहिला टप्पा धरावा लागेल. त्यानंतर आपल्याला 1619, 1777 ला अमेरिका पहिल्यांदा स्वतंत्र झाला. हे जे अमेरिकेचं स्वातंत्र्य आहे हे फसवं स्वातंत्र्य होतं. तसंच भारताचं पहिलं स्वातंत्र्य 47चं फसवं आहे का याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून मला वाटतं 1777 ला पहिली स्वातंत्र्याची नादी लागली, पण सगळी सूत्र
म्हणजे त्यावेळचे जे विचारवंत तुम्ही ओळीमध्ये जर घेतले तर तुम्हाला सॅम्युअल सिम्पसनचा विचार करता येईल, डगलस आहे, लोके ज्यांनी पॉलिटिकल थेअरीज डेव्हलप केल्या, त्यानंतर अँजेला ग्रिमे ज्या माणसांनी हे कसं स्ट्रक्चरल इन्फ्रास्ट्रक्चर एक पॉलिटिकल उभं राहू शकतं याचा विचार केला, त्याच्यातून अमेरिकेची निर्मिती झाली. पण 1777चं स्वातंत्र्य हे अर्धवट असल्यामुळं टप्प्याटप्प्याने त्यानंतर 1831, त्यानंतर 1859, त्यानंतर 1861 आणि 1882 ला अमेरिकेचं दुसरं स्वातंत्र्य समर इतिहासामध्ये तुम्हाला वाचावं लागतं. ही परिस्थिती का आली? कारण पहिले झालेल्या स्वातंत्र्यामध्ये काही मोजक्या लोकांनी सगळ्या शक्ती आपल्या हातात ठेवल्या होत्या आणि त्यानंतर अमेरिकेच्या विशेष करून कृष्णवर्णीयांना हा लढा द्यावा लागला आणि 1882 ला अमेरिका हा दुसऱ्यांदा स्वतंत्र झाला. जे स्वातंत्र्य नंतर वृद्धिंगत होता होता लोकशाहीचं सौंदर्य या तत्वावर अगदी अब्राहम लिंकन पासून तर जॉन एफ केनेडी पर्यंत ते जाऊन हळूहळू त्याच्यामध्ये जी वृद्धी झाली की एक दिवस ओबामा हा कृष्णवर्णीय अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. आणि मला वाटतं त्या ठिकाणी या सगळ्या पांढऱ्या वर्गाला, ह्या सगळ्या लोकांना ज्यांच्याकडे सगळी कळसूत्री आहे, जे स्वतःला समाजाचे आणि देशाचे जगाचे कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार समजतात, त्यांच्या कुठेतरी पोटामध्ये शूळ उठला. आणि त्यानंतर ट्रम्प साहेब आल्यानंतर जे प्रकार आज अमेरिकेमध्ये चाललेले आहे ते प्रकार अतिशय घृणास्पद आहे. अमेरिकेच्या येणाऱ्या पिढीला या सर्वांची किंमत मोजावी लागणार, हे निर्विवाद सत्य आहे. ही अधोरेखित करून ठेवणारं माझं वाक्य आहे की अमेरिकेच्या येणाऱ्या पिढीला जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या अमानुष मृत्यूची किंमत एक पाप म्हणून फेडावं लागेल आणि ती घडी आपण सर्वजण आपल्या डोळ्यांनी बघू शकू. अमेरिकेचा हा संदर्भ आपण घेता घेता जर भारताचा विचार केला की रेस ज्याला आम्ही वंश म्हणतो, त्यानंतर क्लास ज्याला आम्ही वर्ग म्हणतो आणि त्यानंतर कास्ट ज्याला आम्ही जात म्हणतो. आता आपण याचा थोडासा बारकाईने विचार केला पाहिजे. जे तिथे नाही ते इथं आहे आणि इथं आहे काय वेगळं आहे अमेरिकेपेक्षा हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, मला नाही वाटत तोपर्यंत आपण जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेला भारताला तशीच्या तशी अप्लाय करू शकू नाही करता येणार तुम्हाला. आपल्याला इथे वेगळा विचार, केवळ असं काहीतरी कोणतरी तुटपुंजे पत्रकार काहीतरी याच्यासारखं बोलतात की नाही तिकडे आंबेडकर नाही झाला, इकडे झाला तरी इथं काही होत नाही, दिवसाला इकडे 5 फ्लॉइड होतात तरी होत नाही, तिथे एक झालं तर एवढं झालं. या तकलादू बोलण्याला अर्थ नाही. अभ्यास करा, थोडंसं विश्लेषण करा, नीट त्या संकल्पनामध्ये डोकावून पहा. वंशविच्छेद, रेस याचे 2 मुळात बीज आहे. एक तर तुमच्या चामडीचा रंग आणि दुसरं जिओग्राफी, तुम्ही कुठे जन्माला आलात. आता बघा, जिओग्राफी हे एक नॅचरल सिलेक्शन आहे, चामडीचा रंग हेही नॅचरल सिलेक्शन आहे. पण या नॅचरल सिलेक्शन वरून जर तुम्ही कोणाला कमी लेखत असाल तर त्याच्यातून निर्माण होतो तो रेसिझम, त्यांना वंशवाद म्हणतो. हा वंशवाद केवळ स्किन कलरवरून होतो असं नाही, तर नंतरच्या काळामध्ये हिटलर नंतर पर्टिक्युलरली ज्या गोष्टी जन्माला आल्या त्याच्यामध्ये वंशवाद हा फार पराकोटीला गेला. मी स्वतः कोसोवोमध्ये पोलीस अधिकाऱ्याची नोकरी केली, त्या ठिकाणी सांगतो अल्बेनियन नावाच्या रेसला, वंशाला सरेबियन रेस ही जगात जगूच नये असं वाटतं. त्याच्यातून निर्माण होतात जातीय दंगली नव्हे, वंशविच्छेद. वंशविच्छेद आणि जातीय दंगली याच्यामध्ये फरक आहे. हा जो वंशविच्छेद आहे तो तुम्हाला तिथे बघायला मिळतो, ज्यातून आज तुम्हाला फ्लॉइडचं उदाहरण समोर आलेलं आहे की अमेरिकेमध्ये जे चाललेलं आहे तो वंशविच्छेद आहे. क्लास दुसरी कॅटेगरी, त्याच्यावर आपण येऊया. या क्लासमध्ये वर्ग आपण याला म्हणतो. वर्ग ह्याचं जर बीज बघितलं, जसं आपण रेसचं बीज बघितलं की जिओग्राफी आणि कलर ऑफ स्किन, तसं क्लास वर्गाचं जर बीज बघितलं तर सर्वात प्रथम हे बीज जर कशात असेल तर ते आहे इकॉनॉमीमध्ये श्रीमंत आणि गरीब. खरं तर जगामध्ये हे 2च प्रमुख वर्ग आहेत. मग आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी लोकांनी वर्गाची विभागणी करताना प्रोफेशनल, मग त्याच्यामध्ये ॲडव्होकेटचा वर्ग वेगळा, डॉक्टरांचा वर्ग वेगळा, इंजिनियर वेगळा, न्यायाधीश वेगळे, सायंटिस्ट वेगळे, असे वर्ग ओघाओघाने निर्माण होत गेले. पण या सगळ्यांपेक्षा भारताचं जे प्रारूप आहे,
भारताच्या समाजाची जी इन्फ्रास्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे ती आपल्याला समजून घेताना इथे वर्गाऐवजी वर्ण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे वर्ग तर आहेच, पण वर्गाचं नाव जेव्हा तुम्ही वर्ण ठेवता तेव्हा चातुर्वर्ण्याचा विचार करताना तुम्हाला जात व्यवस्था नाकारता येत नाही. आता वर्गामध्ये आणि वर्णामध्ये फरक एक आहे की एका वर्गातला माणूस दुसऱ्या वर्गात जाऊ शकतो. धीरूभाई अंबानी काही नव्हता, तो आता श्रीमंत क्लासमध्ये गेलेला आहे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतकरी आहे पण तो डॉक्टर झाला तर डॉक्टर या क्लासमध्ये तो मर्ज होऊ शकतो. म्हणजे वर्ग बदलले जाऊ शकतात, वर्ण बदलता येत नाही. ज्याने कोणी शरद पाटलांचं दाश शूद्राची गुलामगिरी हे पुस्तक वाचलं असेल त्याच्या हे लक्षात येईल की वर्ण बदलता येत नाही आणि म्हणून जात बदलता येत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी यांचं विश्लेषण इतकं सुंदर केलं. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की कास्ट ही जी आहे ती एक सिस्टीम आहे आणि कास्ट बेसिकली जो स्टेटस आहे ते नायदर प्रिस्क्राइब्ड नॉर डिस्क्राइब्ड, इट इज ॲस्क्राइब्ड. वाव, व्हॉट अ वर्ड ही यूज. दैवी आहे. म्हणजे अमुक जातीत जन्माला येणं, अमुक वर्णामध्ये जन्म घेणं हे दैवी आहे आणि हे दैवत्व, जात आणि वर्णभेदाचं दैवत्व जर भारतामध्ये काही अपरिमित वाईट असं घडलं असेल तर हे दैवत्व धर्म या संकल्पनेशी जोडलं गेलं आणि तिथे तुमची सायकोलॉजिकल गळचेपी भारतीयांची जी झालेली आहे त्या गळचेपीमध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण होऊन आजची ही अवस्था आहे की एवढे 5 फ्लॉइड रोज भारतात होतात तरी भारतामध्ये उठाव होत नाही. मला वाटतं याचं मूळ आपल्याला याच्यात ह्या विश्लेषणामध्ये शोधावं लागेल. वर्णामध्ये जनरली एक मी भाषण ऐकत होतो कोणात तरी, ते म्हणाले 3 बी आहे भारतामध्ये. त्याने आपलं क्रूड पद्धतीने केलं. पहिला बी म्हणजे ब्राह्मण, दुसरा बी म्हणजे बडा जमीनदार आणि तिसरा बी म्हणजे बनिया, ब्राह्मण बनिया आणि बडा जमीनदार असे त्यांनी बी केले. पण मी इतक्या क्रूड मेथडने जाणार नाही. मी जरा सोफिस्टिकेटेड आणि इंटेलेक्च्युअल पद्धतीने याचा विचार करणार की 3 बीच्या ऐवजी 3 आय. पहिला इंटेलेक्च्युअल हा एक वेगळा क्लास, वेगळा वर्ण निर्माण झालेला आहे. त्या वर्णामध्ये ज्या लोकांची वर्णी लागते ते लोक एका विशिष्ट पद्धतीने आपापल्या पोझिशन त्या ठिकाणी घेऊन बसतात आणि म्हणून तुम्हाला 70 वर्षांमध्ये दिसतं की सुप्रीम कोर्टाचा एकही ओबीसी किंवा SC STचा मागासवर्गीय मेहतर मान संभार या जातीतला माणूस चीफ जस्टिस झालेला दिसत नाही. ही इंटेलेक्च्युअल जे त्या ठिकाणी आपली मक्तेदारी बनवून आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री, व्यापार उद्योग आणि या 2 मधून तिसरा एक वर्ण यांना जोडला गेलेला आहे, तो आहे इम्पेरियलिस्टिक. 3I, इंटेलेक्च्युअल, इम्पेरियलिस्टिक अँड इंडस्ट्री. तर ह्या 3I मध्ये आता ही इम्पेरियलिझम जो आहे तो इतका प्रचंड या ठिकाणी भारतामध्ये आहे की हे सम्राटशाही म्हणजे एक सम्राट झालेले. हे सम्राटत्व शेवटी एका याच्यात राहिलेलं नाही, तर मग त्याच्यामध्ये शिक्षणाचे सम्राट वेगळे झाले, साखरेचे सम्राट वेगळे झाले, रेतीचे सम्राट वेगळे झाले, ड्रग माफियाचे सम्राट वेगळे झाले, एखाद्याला मानवी देह विक्री करायची असेल त्याचे सम्राट वेगळे झाले. हे माफिया स्वरूप सम्राट आपल्याला या देशामध्ये या 3I मधून निर्माण झालेले दिसतात. आणि मग या ठिकाणी विचार येतो की जो चौथा वर्ण आहे या 3 वर्णातून जर अशा प्रकारची घटना होत असेल तर यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हटल्यापेक्षा इंटेलेक्च्युअल, इंडस्ट्रियलिस्ट अँड इम्पेरियलिस्टिक असं जर आपण म्हणालो तर मग उरता जे खाली राहतात तो राहतो देशातल्या, भारतातल्या संस्कृतीतल्या भौगोलिकतेमधला 80 ते 85% गोरगरीब जो वेगवेगळ्या जाती विभागामध्ये विभागला गेलेला आहे. आणि जात व्यवस्था ही त्यांना विभागित ठेवण्यासाठी आणि या 3 वर्णीयांचं वर्चस्व त्यांच्यावर ठेवण्यासाठी केलेली एक सिस्टीम आहे. बघा, रेस, क्लास आणि कास्ट याच्यामध्ये जर फरक असेल तर कास्ट इज a system established to maintain the class.
म्हणून भारतामध्ये वंशवादापेक्षा हा वर्ग वजा वर्ण जातवाद महत्वाचा आहे आणि तो मुळासकट अभ्यासला गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 जो थेसिस प्रसिद्ध केला, पब्लिश केला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचं नावच आहे कास्ट सिस्टम इन इंडिया कोलोन 2 टिंब. पहिलं जेनेसिस, त्याची बीज. दुसरं मेकॅनिझम, कशा प्रकारे त्याची योजना केलेली आहे. आणि तिसरं डेव्हलपमेंट, कशा प्रकारे ते विकसित ठेवलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल की घटनेमध्ये आम्ही अबॉलिश केली ती अनटचबिलिटी, पण घटनेमध्ये आम्ही अजून जात अबॉलिश केली नाही. त्याची अनन्य कारण असेल, वेगवेगळं लेक्चर त्याच्यावर घेता येईल, ही वेळ नाही त्याच्यावर बोलायची. मला साधारण एक कमीत कमी 15 मिनिटांमध्ये हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की जर इथली कास्ट सिस्टीम आपल्याला अभ्यास करायची असेल तर कास्ट सिस्टीमची मूळ बीज जेनेसिस हे इकॉनॉमीमध्ये आहे. क्लासचं बीज इकॉनॉमीमध्ये आहे. अर्थकारण आणि आर्थिक सुबत्ता जर तुमचं क्लास डिग्निटी ठरवत असेल, वर्ण डिग्निटी ठरवत असेल, तर ह्या 3 आयचा विचार झाला पाहिजे: इंटेलेक्च्युअल, इंडस्ट्रियलिस्ट आणि इम्पेरियलिस्टिक. आणि मग तुम्ही कास्टवर जेव्हा येता तेव्हा हे एक मेकॅनिझम आहे. याचं बीज गरीब हा गरीबच राहणार, किंबहुना त्याला गरीबच ठेवण्यात येणार. श्रीमंत हा गरीबाला गरीबच ठेवण्यासाठी मग त्याचं काहीही कारण असो, मग सीएए, एनआरसी, एनपीए घ्या, नाहीतर मग आता आलेला कोविड-19 घ्या, या सगळ्यांचा वापर केला जातोय. लॉकडाऊन सारख्या अघोरी पद्धतीचा वापर केला जातो. निर्णय न घेणाऱ्या राजकीय थोतांडाचा वापर केला जातोय. कशासाठी केला जातोय? गरीबाला गरीब ठेवण्यासाठी आणि श्रीमंताची श्रीमंती अबाधित ठेवण्यासाठी. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कास्ट सिस्टीमचं जेनेसिस हे इकॉनॉमीमध्ये आणि त्याचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम तुमच्या सामाजिक संस्थांमध्ये, उदाहरणार्थ लग्न संस्था घ्या किंवा इतर काही संस्था असतील, ज्या संस्था तुम्हाला जातीच्या पलीकडे विचार करू देत नाही, किंबहुना तुम्ही विचार केला तरी तुम्हाला सांगतात की इकडे या आणि या जातीचा विचार करा. कित्येक संत होऊन गेले या ठिकाणी. तुम्हाला बसवेश्वरापासून तर ज्ञानेश्वर, तुकाराम, दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी ज्यांनी 18 पकड लोकांचं राज्य स्थापन केलं. आज राज्याभिषेक आहे खऱ्या अर्थाने या भारतातल्या सर्व सिसोदिया शुद्ध बहुजनांचा राज्याभिषेक आहे तो. पण डोमकावळे सगळ्यात जास्त राज्याभिषेक साजरा करताना तुम्हाला दिसतील. छत्रपतीचा राज्याभिषेक हा या समाजातल्या बहुजनांच्या, दलितांच्या, शूद्रांच्या राज्याचा अभिषेक आहे. हे आपल्याला अजून समजलेलं नाहीये. आणि नंतर फुले, शाहू आंबेडकरांचं जे काम आहे, आंबेडकरांनी संविधानिक प्रावधान या प्रकारच्या तत्वांना दिलं आणि त्यातून सोशल जस्टिस, सामाजिक न्याय ही संकल्पना काढली. सामाजिक न्याय आणि सामाजिक स्वतंत्रता अजूनही भारतीयांना प्राप्त झालेली नाही. त्यासाठी कदाचित थोडा वेळ अजून वाट बघावी लागेल. जसं अमेरिका, मी सांगितलं की पहिलं युद्ध 1777ला अमेरिका स्वतंत्र झाली आणि त्यांना अपरिहार्यपणे दुसरं युद्ध करावं लागलं. ते 1882 साली आणि नंतर अमेरिकेचं ते दुसरं स्वातंत्र्य म्हणून अमेरिका खरी स्वातंत्र्य झाली आणि मग वृद्धिंगत होत राहिली. फ्रान्स या देशाचा इतिहास जर बघितला तर फ्रान्समध्ये सुद्धा पहिली क्रांती जे स्वातंत्र्य देऊन गेली ते तुटपुंज होतं. त्यानंतर 65 वर्षांनी दुसरी क्रांती करावी लागली, जेणेकरून आज तुम्हाला फ्रान्सची स्वतंत्रता लक्षात येते. माझं प्रांजळ मत आहे, मी उद्या असेल नसेल, माझं प्रांजळ मत आहे, भारतामध्ये 1947ला मिळालेलं स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्य आहे, सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य नाही. म्हणून कदाचित या भारतातल्या लोकांना उद्या सामाजिक न्यायासाठी एक वेगळी लढाई सांगितलेल्या प्रिन्सिपलनी, संविधानिक लोकशाहीने, आंबेडकरच्या मार्गाने करावीच लागेल अपरिहार्यपणे. मला वाटतं जॉर्ज फ्लॉइडच्या निमित्ताने भारतातल्या सगळ्या जॉर्ज फ्लॉइडना मी श्रद्धांजली देतो. जॉर्ज फ्लॉइडलाही देतो. जॉर्ज फ्लॉइड, आज तुझ्यामुळे तुझा प्राण गेला रे, पण तुझ्यामुळे जगभरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झालं. तुला सलाम आहे माझा. आत्ताच हल्ली एक जलालखेड्याला केस झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक जॉर्ज फ्लॉइड बळी पडलेला आहे. तपास चालू आहे, काहीतरी बऱ्याचशा वावड्या येतात आहे, त्याच्यातही लक्ष घालणार आहे. पण पुढच्या एपिसोडमध्ये जर तुम्हा लोकांची इच्छा असेल तर
जर तुम्हाला वाटत असेल तर भारतीय जॉर्ज फ्लॉइड या विषयावर येऊन मी तुमची 15 मिनिटं घेणार. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.